ऑगस्ट महिन्यात काय आहे आणि सप्टेंबर महिन्यात 14 तारखेची हे आहे गणेश चतुर्थी. आणि ते 26. वेगळे राहते. हां, तर नमस्कार मंडळी, आपण आलो आता एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थोडंसं खिडकी उघडून टाकतो म्हणजे क्लिअर येईल, क्लिअर दिसेल आय गेस, असं दिसेल बरोबर. तर आता मी काल एका शूटवर गेलो होतो, त्याच्या व्हिडिओ मी अपलोड करत आहे आता. मला स्टील थोडंसं बोलायला थोडंसं त्रास होते, बट स्टील मी ट्राय करतो मी बरोबर बोलावं. आणि तो शूट झालेला होता, आता कंप्लीट झालेला आहे. क्लायंटचा पण मेसेज आलेला आहे किंवा मला केव्हापर्यंत तुम्ही व्हिडिओ एडिट करून देऊ शकता. तर आम्ही ट्राय करते की आज आम्ही त्यांना व्हिडिओ एडिट करून देऊ. आणि बाकी अजून काही दुसरे शूट आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलणं म्हणजे थोडंसं डिसिजन वगैरे घेऊ की समोरचा शूट केव्हा होईल, काय होईल, त्याचे एडिट काय राहील तर थोडंसं एकदा डिस्कशन करूया. आणि दुसरी गोष्ट, आता दिवस आता सुरू झालेला आहे. मग पप्पा बोलत आहे की त्याची भाजी बनवते का? आलू वांगे आता चालते ना मला मम्मी, वांगे पप्पाने आता हा एक तास देऊन दिला मला त्याचे आता दाणे काढायला. बरं का दिखता ये कॅमेरा आहे. यूट्यूबवर टाकतो ना मी व्हिडिओज. जास्त आता पाऊस सुरू झालेला आहे. मी आता तुम्हाला क्लिप्स वगैरे दाखवतो. हे बघा, म्हणजे इथून असं दिसणार नाही, बट मी काही क्लिप्स टाकतो याच्यानंतर तर ते तुम्हाला माहिती पडेल की किती जोरात पाऊस येत आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, मी एका माझ्या मित्राकडून हा एक डिजिटेकचा माईक आणला होता, तर मला वाटलं लागून जाईल, बट याचा जे साईडवाला म्हणजे पिन असते ना, याचा जो सी टाईपचा जो पिन असते तो इथे लागत नाही. कारण त्याचा जो हे निघते ना, काय म्हणते त्याचं असं कवर निघते ना, तर तो तिथे असं राहते. तर तो जर असा नसता राहिला, असा जर स्लिप म्हणजे बेंड झाला असता ना, तर तो लागला असता आणि मग मला आता माईक यूज करता आला असता. बट हा लागत नाही. तर मग मी विचार करू लागलो आता वायरलेस माईकच घेऊन टाकतो DJIचा, म्हणजे DJIची कम्पॅटेबिलिटी चांगली राहते आणि बेटर नॉईस कॅन्सलेशन वगैरे प्रोव्हाइड करू शकतो मी. बाकी तर तुम्ही वेदर वगैरे बघू शकता सध्या नागपूरला काय आहे, कसं आहे वगैरे म्हणून. बघा आता एवढं दिसत नसेल तुम्हाला, आता पाऊस पण थांबलेला आहे तसा, बट स्टील बघा तिकडे समोर काम सुरू आहे. इथे झूम नाही होत आहे. एक
एक मला असं वाटतं की थोडंसं झूमचं ऑप्शन द्यायला पाहिजे होतं ॲक्शन कॅमेरामध्ये. जर झूमचा ऑप्शन दिला असता ना तर मग आपण प्रॉपरली दाखवलं असतं की तिथे झूम होत आहे बा, इथे काम सुरू आहे, का सुरू आहे. सगळ्या गोष्टी घरीच बनवणं म्हणजे थोडंसं म्हणजे हे होते, हार्ड जाते. बाकी ठीक आहे, आपण तर चालतच राहतो. मी एक हे केलं होतं क्लिनिंगचं ऑर्डर, मी तुम्हाला दाखवतो. आता मम्मीने मार्केटमधून आणलं, हे मार्केटमधून आणलं. हे मला वाटते केअर क्लीनचं आहे, 70-80 रुपयाचं मम्मी सांगत आहे. आणि मी एक कोणतं तरी एक ब्रँड होता, तो ब्रँडचं नाव आठवतं का मम्मी तुला? हॅपी प्लॅनेट म्हणून एक ऑर्डर केलं होतं. ते अराऊंड 400 रुपयात झालं होतं. पण त्याचं ऑर्डर नाही आला आतापर्यंत, म्हणजे अराऊंड ते 4 महिने झाले आतापर्यंत ऑर्डर नाही आला. आणि कॅन्सल झालं, काही अपडेट्स नाही, काही नाही, काहीच नाही, गेले वेस्ट मनी, पूर्ण वेस्ट मनी गेला. तर ते आता मम्मीने आणलं, आता आम्ही लावून बघू. जसं हे आहे, इथे जेवढं पण कचरा आहे हे सगळं क्लीन वगैरे करायसाठी, अजून काय म्हणते ना, ओटा वगैरे साफ करायसाठी, ते सगळ्याच कामासाठी आहे. तर बघा ऑनलाईन एवढं फ्रॉड होत राहते. 400 रुपये वाया गेले. मम्मी इकडे एक गोष्ट सांगायची आहे. मी काल कार चालवत होतो आणि कार चालवता मी कॅमेरा यूज करत होतो. आणि जेव्हा कॅमेरा यूज करत होतो तेव्हा माझ्या लक्षात नाही राहिलं की बा मी म्हणजे कोणाच्या गाडीला मारून राहिलो आणि काहून राहिलो. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला स्क्रॅच दिसतं, हे वालं, हे जेवढे हे स्क्रॅच वगैरे आहे, हा इथून असा पूर्ण असा स्क्रॅच वगैरे इथे थोडंसं घासलेलं आहे, इथे पण थोडंसं घासलेलं आहे. तर मला वाटते एक म्हणजे ऑटो होता, त्या ऑटोवाल्याच्या राईट हँड साईडच्या कॉर्नरला लागलं असेल आणि तिथे स्क्रॅच पडला, मला आत्ता दिसला. आता बिनफालतूचं म्हणजे नुकसान झालं ते. बाकी बघूया. आणि इथे पण काही स्क्रॅचेस दिसत आहे, हे बघा इथे स्क्रॅचेस वगैरे दिसत आहे. तर तेच तुम्हाला सांगून राहिलो. आणि एवढे मच्छर होऊन राहिले ना आता, म्हणजे रेग्युलर पाऊस सुरू आहे. आता मी काल म्हटलं होतं की पाऊस नाही आहे, बट आता एवढा पाऊस येऊन राहिला. आणि मेन म्हणजे इथे गायगोठा आहे, त्या गायगोठ्यामुळे अजून जास्त म्हणजे मच्छर किंवा खूप जास्त शेणाचा वास वगैरे खूप कंटिन्यू सुरू आहे. बघू आता.